विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी आता मावळतील भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी यासाठी असंख्य कार्यकर्ते जे आहेत बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी जमलेले आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या ठिकाणी काय सांगाल आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमले, काय भूमिका असणार तुमची? मी माझी भूमिका अनेक वेळा सांगितलेली आहे। मला आज माहित नव्हतं की अशा स्वरूपाची बैठक आहे। मी माझं नित्य नियमाने कार्यालयातल्या जनतेशी संपर्क साधत असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। माझ्या दृष्टीने महाराष्ट्रात माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे लोकप्रिय लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 48 खासदार जे आमचे निवडणुकीला उभे राहणार आहेत, त्या सर्व खासदारांना निवडून आणणं हा आमचा महायुतीचा धर्म आमच्यासाठी महत्वाचा आहे। धर्म असलं तरी आता वेगळं चित्र पाहायला भेटते। तुम्हाला उमेदवारी तिकडे बारणे आज मुख्यमंत्र्यांना भेटून आले। लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपण निवडणुका लढत असतो। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन या ठिकाणचा महायुतीचा आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्हाला काम करणं महत्वाचं आहे। काय भूमिका आहे बाळा भेगडेंना तिकिटाची तुम्ही मागणी करताय, तिकडे बारणे आज मुख्यमंत्र्यांना भेटू आले, कशी भूमिका असणार कार्यकर्त्यांची? खरं तर आमचा विरोध हा शिंदे साहेबांना नाही किंवा आमचा विरोध हा अजितदादांना नाही किंवा आमचा विरोध हा फडणवीस साहेबांना नाही, आमचा विरोध हा बारणे साहेबांना आहे। गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांनी विचारात घेऊन कुठली गोष्ट केलेली नाही। निधी वाटप असेल किंवा कुठल्या कार्यक्रमाचा विषय असेल, कुठल्या कार्यक्रमाची हजेरी असेल, अजिबात कुठल्याही दृष्टीने त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊन केलेली नाही। संपूर्ण मावळ लोकसभेमध्ये आमचं बलाबल आहे आणि त्या बलाबलाच्या नुसार आम्ही ही मागणी करत आहोत। आणि श्रीरंगप्पा बारणे हे खासदार 10 वर्ष होते, परंतु त्यांनी मागील 10 वर्षात कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही। हा मूळ रोग आणि मूळ रोष हा सर्व कार्यकर्त्याचा तो आहे की खासदारांनी कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला नाही, तो निधी असो, कार्यक्रम असो किंवा कुठलीही गोष्ट असो। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आहे। आक्रमक भूमिका घ्यायची वेळ आली तुम्ही तुमच्यावर की बोललं तिकीट? भारतीय जनता पक्ष हा मावळचा बालेकिल्ला आहे। मागील घडामोडी काय घडल्या काय नाही हा पक्ष वेगळा आहे, परंतु संपूर्ण वातावरण हे भाजपमय झालेलं आहे। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल विद्यमान खासदारांनी स्वीकारून त्यांनी या ठिकाणी स्वतःहून भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांची उमेदवारी जाहीर करावी। जर भारतीय जनता पक्षाची बाळाभाऊ भेगडे यांची उमेदवारी जाहीर झाली नाही तर आमच्या सारखे कार्यकर्ते नोटाचे बटन दाबतील, एवढं मात्र नक्की आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। बाळा भेगडेंना उमेदवारी मिळावी यासाठी असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते बाळा भेगडे यांच्या घरी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे जाधव, TVN मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।